Go. ठाण्यात रासरंग ठाणे 2023चे आयोजन कालपासून उत्साहात सुरुवात. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर असलेले ठाणे नवरात्र आणि दुर्गापूजेच्या उत्सवासाठी सज्ज झाले आहे. रासरंग ठाणे 2023 हा ठाणेकरांसाठी उत्सवाचा केंद्रबिंदू आहे. यावर्षी बहुप्रतीक्षित नवरात्रोत्सव कार्यक्रम क्रेडाई MCHI ठाणे, आशा ग्रुप आणि खेलो यार यांनी जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने सादर करत आहेत. 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम मागीलप्रमाणेच याही वर्षी मॉडेल मिल्स कंपाऊंड, ठाणे मुलुंड सर्कल, चेक नाकाजवळ ठाणे येथे सुरू झाले आहे. क्रेडाई MCHI ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता म्हणाले, आरती दररोज संध्याकाळी 7 वाजता होते आणि यावर्षी देखील आमच्याकडे बॉलिवूड आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे. क्रेडाई MCHI ठाणे सचिव मनीष खंडेलवाल म्हणाले, नेहमीप्रमाणे हा कार्यक्रम IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने रंगेल. तर थेट प्रक्षेपण सोहम चॅनलवर होईल, तर हॅथवे, इन केबल, डेन नेटवर्क, होम केबल, रंगमंच, GTPL इत्यादी सारख्या अनेक स्थानिक केबल नेटवर्क्सवर देखील प्रक्षेपित होणार आहे. क्रेडाई MCHI ठाणे आणि आशा ग्रुपने जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने सादर केलेल्या 10 रात्रीच्या उत्सवांसाठी रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी वन अँड ओनली इस्माईल दरबार, बॉलिवूडचे संगीतकार आणि दिग्दर्शक ढोल किंग्स हतीम आणि असलम यांच्यासह हनीफ भाई रासरंग ठाणे 2023 मध्ये सादरीकरण करत आहेत. तसेच या कार्यक्रमात दिव्या कुमार, रुपाली कश्यप, नीरव बारोट, फाल्गुनी ब्रह्मभट, सागर केंदुरकर आणि रेहान खान यांच्यासह मंत्रमुग्ध करणारे आणि भावपूर्ण गायक देखील कला सादर करत आहेत. परफॉर्मन्स सहभागींना आयुष्यभर टिकतील अशा आठवणी देणारा आहे. आपल्या पूर्वीच्या अवतारांमध्ये रासरंग ठाण्याने ठाणे शहराची प्रतिमा उंचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ठाणे 2023 लास्ट वन बर्थडे है और जो हिसाब से लोगों ने अपने को प्रतिसाद दिया है, आज 12 से ज्यादा डांडिया एंड गरबा लवर्स आर इन दिस ग्राउंड. हमको बहुत बेहद खुशी हो रही है और हम रिक्वेस्ट करूंगी 9 और 24 तारीख पर्यंत आहे, तो नक्की सगळं लाभ घ्या. पुण्यामधून खास केलासाठी 100 लोकांचा ग्रुप आहे. तुम्ही बघा ते ड्रेस घालून आलेले आहे. देव मेगन बहुत अवॉर्ड प्रिपेयर करते हैं, तो ऐसे कहाँ से लोग आते हैं और ये एंजॉय कर रहे हैं. तो वी आर एंजॉयिंग. मी सगळ्याला आवाहन करतोय 24 ऑक्टोबर पर्यंत आपला दांडिया दसरा दिवशी पण आहे, तो नक्की या आणि इथे मजा करा. MCHI क्रेडाई आणि आशा ग्रुप यांच्या वतीने या ठिकाणी माननीय आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रासरंग 2023 आपण बघू शकता. नागरिकांचा देखील अगदी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. आज पहिला दिवस असून देखील गर्दीचे सर्व उच्चांक आज या ठिकाणी मोडले गेलेले आहेत आणि असाच उत्तरोत्तर हा नागरिकांचा प्रतिसाद आम्हाला लाभतच असतो. सर्व नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देत असताना आवाहन करतो, कुटुंबासहित या अतिशय चांगल्या अशा ठिकाणी या नवरात्रीचे रंग लुटूया असंच सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आमदार रवींद्र फाटक यांच्या पुढाकाराने व संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रोत्सव कार्यक्रमात देवीची 3 हात नाका परिसरातून वाजत गाजत आगमन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सदर प्रसंगी महाराष्ट्रातील विविध प्रकारचे कला संस्कृती दर्शवणारे कलापथक, ढोल, लेझिम, वारकरी असे विविध कलापथकांनी देवीसमोर आपली कला सादर केली. यावेळी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका जयश्री फाटक, मीनल संखे, नम्रता फाटक, दीपक वेदकर तसंच महिला, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसंच कालपासून देवीची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तर संध्याकाळी रघुनाथनगर येथे देवीच्या या उत्सवात मराठी हिंदी गीतांवर आधारित रास गरबा संपन्न झाला. यावेळी परिसरातील व ठाणे शहरातील नागरिक गरबा दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवरात्र साजरा केला जातो. यंदा पण नवरात्र उत्सव संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून धडाक्यामध्ये साजरा केला जातो. आजच देवीचं आगमन सुरुवात झालेली आहे आणि आज आगमनाची सुरुवात आहे. मला वाटतं उद्यापासून नवरात्र उत्सव चालू होतोय. मला वाटतं सर्व शाळेच्या नागरिकांना, भाविकांना आणि सगळ्या लोकांना त्याच्या नवरात्रीच्या मनापासून आम्ही शुभेच्छा आणि सर्व लोकांनी संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाला भेट द्या. टेंभीनाका देवीचे वाजत गाजत शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या टेंभी नाक्यावरील देवीची आगमन मिरवणूक काल संपन्न झाली.
यावेळी संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील कला पथकांनी आपली कला सादर केली. यात नाशिक ढोल, लेझिम, लाठीकाठी, वारकरी, गोंधळी हे व इतर कला संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. कळवा मार्केटमधून शिलकर यांच्या कारखान्यातून देवीच्या मूर्तीची आगमन मिरवणूक काढण्यात आली. ती टेंभीनाका येथे देवीच्या मंडपात वाजत गाजत आणण्यात आली. सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे, हेमंत, सुधीर कोकाटे, कमलेश चव्हाण हे व इतर मान्यवर, ठाणेकर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे हे देखील सदर मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी स्वतः खासदार राजन विचारे यांनी देवीचा रथ ओढला. खासदार राजन विचारेसह आनंद दिघे यांचे पुतणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे हे देखील यावेळी उपस्थित होते. यावर्षी देवीच्या मंडपात अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणाऱ्या दुर्गा मातेच्या दर्शनासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे जय अंबे माँ सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. सदर नवरात्रोत्सव दरम्यान 10 दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा उत्सव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने जय अंबे माँ सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेच्या वतीने विशेष लक्ष देऊन मंडळाचे कार्यकर्ते सदैव तत्पर असतात. तसेच ॲम्ब्युलन्स व डॉक्टरांची टीमही आपली सेवा देत असते असे जय अंबे माँ सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे. या मिरवणुकीत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ढोल वाजवण्याचाही आनंद घेतला. टेंभी नाक्याच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा सुरू केलेला उत्सव आजही मोठ्या उत्साहात, जल्लोषात, भक्तिभावाने या ठिकाणी सुरू आहे. हजारो लाखो भाविक टेंभी नाक्याच्या अंबे मातेच्या दर्शनाला येतात. देशभरातून विविध क्षेत्रातले सर्व लोक, मान्यवर या टेंभी नाक्याच्या उत्सवाला, दिघे साहेबांनी सुरू केलेल्या उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात, हजेरी लावतात, दर्शन घेतात आणि मनोभावे पूजा करतात, सेवा करतात आणि मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी देखील या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. याची मिरवणूक जी आहे, आगमन आणि विसर्जन राज्यभरातून, विविध भागातून न चुकता सर्व प्रकारची वाद्य, सर्व प्रकारचे सर्व मिरवणुकीमध्ये आगमनाला आणि विसर्जनाला सगळे वाद्य असतात, खेळ असतात, आदिवासी विभागातून लोक येतात आणि ही मिरवणूक पाहायला हजारो लाखो ठाणेकर रस्त्याच्या दुतर्फा देवीच्या आगमनाची वाट पाहतात. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती, वाट पाहू किती, लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू, मना मनात तू, जीवाशी वात तू अंबे. धावा ऐकून भक्ताचा, हाकेला धावू नये. ओढ
जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे. लेखक अभिनेता घडण्यासाठी वाचन निरीक्षण गरजेचे. उत्तम लेखक होण्यासाठी आधी चांगले वाचक व्हावे लागते. तसंच एखादी कला आत्मसात करण्यासाठी निरीक्षण हा सर्वात मोठा गुरु आहे, असे प्रतिपादन बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड व व्हॉइस आर्टिस्ट अभिनेता विनोद कुलकर्णी यांनी केले. थिएटर कोलाज आणि व्यास क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त रविवारी सहयोग मंदिर येथे लहान मुलांसाठी कविता, गोष्टी, नाटक आणि कार्टून विश्वातील गप्पांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी थिएटर कोलाजच्या संस्थापक पल्लवी वाकेळकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये मान्यवरांनी आपली मते मांडली. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी लहान मुलांनी पुस्तक दिंडी काढली. यावेळी अभिनेता विनोद गायकर, व्यास क्रिएशन्सचे निलेश गायकवाड, चित्रपट समीक्षक संतोष पाठारे, योगेश वाघ, राधनी विमेन्स वेलफेअर असोसिएशनच्या संस्थापिका वैशाली गायकवाड, सरस्वती सेकंडरी स्कूलचे विश्वस्त सुरेंद्र दिघे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गोष्ट सांगतो ऐका या ऑनलाईन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण शर्वरी पाटणकर व विनोद गायकर यांनी केले. वाचन प्रेरणा दिनदर्शिका 2024च्या पोस्टरचेही यावेळी अनावरण करण्यात आले. बालकलाकारांनी सादर केलेल्या भारती जगन्नाथ लिखित समीराचा खाऊचा डबा ही नाटिका, गुलजार यांच्या स्टोरी सेलर आणि एक बार सोचा पुस्तकने या 2 कवितांवर आधारित नाटिका तसंच द मा मिरासदारांची अभ्यास ही कथा यांच्या दमदार सादरीकरणाला प्रेक्षकांची दाद मिळाली. साहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी मुलांना अभ्यासाची, वाचनाची गोडी लावण्याचे प्रयोगांचे अनुभव यावेळी कथन केले. पालिकेच्या शाळेत येणारे विद्यार्थी हे तळागाळातील वर्गातील असतात. आपले पाल्य शाळेत सुरक्षित असल्याची भावना त्यांच्या पालकांना असते. 5वीतील सविता नावाची एक विद्यार्थिनी नेहमीच गैरहजर राहत होती. याबाबत पाठपुरावा करून त्या मुलीला शाळेत येण्याची गोडी निर्माण केली. याच काळात सविता पटेकर सतत गैरहजर या माझ्या पहिल्या कवितेचा जन्म झाला. यानंतर जोडाक्षर नसलेल्या कवितांचे प्रयोग करत मुलांना वाचनाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. विचार जीवनाला आकार देतो तर पुस्तक माणूस जोडण्याचे काम करतो, असे आव्हाड म्हणाले. आव्हाड यांनी सादर केलेली सविता पटेकर कविता अनेकांना भावली. लहानपणापासूनच मी विविध आवाज काढण्याचा प्रयत्न करायचो. गाव मंदिरातील भटजी, रेल्वेमधील विक्रेते असोत किंवा सोसायटीमध्ये येणारे कल्हईवाले, कुल्फीवाले विक्रेते यांच्या आवाजाचे निरीक्षण करत तो आवाज काढण्याचा प्रयत्न केला. जीवनात निरीक्षण हाच सर्वात मोठा गुरु आहे. स्पष्ट शब्दांचा उच्चार करा, थंड पदार्थ खाणे टाळा आणि किंचाळणे सोडून द्या, संस्कृत श्लोक म्हणा, असा गुरुमंत्र अभिनेता विनोद कुलकर्णी यांनी बच्चे कंपनीला दिला. धनश्री दामले यांनी सूत्रसंचालन केले. तर 15 ऑक्टोबर हा आपण संपूर्ण महाराष्ट्रभरात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत असतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने हा संपूर्ण शाळांमध्ये, अनेक संस्थांमध्ये कार्यक्रम साजरा होतो. आणि त्याच निमित्ताने अगदी पहिला कार्यक्रम अगदी विनोद तावडेंनी डिक्लेअर केल्यानंतर जो इथेच ठाण्यातल्या ह्या व्यासपीठावर सुरू झाला, तो थिएटर कॉलेज आणि व्यास क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 7वं वर्ष आपण त्यांना साजरं करतोय. अनेक मान्यवर इथे दरवर्षी येत असतात. आपापल्या परीने, आपापल्या कलेने सगळ्या विद्यार्थ्यांना संबोधित करत असतात. आजच्या दिवशी देखील एकनाथ आव्हाड आणि विनोद कुलकर्णी सर आज इथे सगळ्या विद्यार्थ्यांशी हितगुज साधणार आहेत. पल्लवी केळकर ही सगळे ह्या विषयात संपूर्ण समन्वय करत असते. संतोष पाठारे सर, धनश्री दामले, राधनीच्या वैशाली गायकवाड असा सगळा हा समूह हा सगळ्या बाल कोलाजकारांना घेऊन दरवर्षी हा कार्यक्रम करत असतो. मुलांच्या मनामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि वाचनाचं महत्त्व हे फक्त वाचनापुरतं नाही
ज्ञान मिळवण्यापुरतं नाही तर त्याचा उपयोग व्यवहारात कसा करायचा, आयुष्यात कसा करायचा याचं महत्वही मुलांना समजावं, या दृष्टीनं हा जो कार्यक्रम ह्या लोकांनी इथे सादर केलेला आहे. लहान लहान मुलांनी पण इथे छान छान कार्यक्रम सादर केलेले आहेत. तर ते बघण्याची संधी आम्हाला मिळाली आणि लहान मुलांकडूनही बरंच काही शिकण्याची संधी आम्हाला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. नमस्कार, मी पूर्वा गोखले. आज तुम्हाला कदाचित आवाज येत असेल की मी एका कार्यक्रमाला आले आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त हा कार्यक्रम साजरा होतोय थिएटर कोलाज आणि व्यास क्रिएशन्सच्या सहाय्याने. थिएटर कोलाजबद्दल मला सांगायला आवडेल. थिएटर कोलाजबद्दल मी पल्लवी वाघला मी खूप वर्ष ओळखते आणि थिएटर कोलाज च्या निमित्ताने ती खूप कार्यक्रम करते हे मी ऐकून होते किंवा बघत होते. तिचे पोस्ट बघायचे, खूप लोकांकडनं ऐकून होते. पण ह्या वर्षी असं एक निमित्त आलंय की माझी मुलगी तिच्याकडे जायला लागली आणि तेव्हा मला कळलं की मी जे ऐकत होते त्यापेक्षाही खूप बरंच काही ती करते. नमस्कार, मी गायत्री डोंगरे, राज्ञीची समन्वयक सुद्धा आहे. आज इथे आपण सर्व एकत्र झालो आहोत वाचन प्रेरणा दिनानिमित्त. गेली 6 वर्ष वाचन प्रेरणा दिन आपण इथे साजरा करतो. थिएटर कोलाज आणि व्यास क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा वाचन प्रेरणा दिन साजरा होत असतो. माझी दोन्ही मुलं वाचन प्रेरणा दिनामध्ये नेहमी सहभागी होत असतात. थिएटर कोलाजमध्ये आल्यानंतर वाचन प्रेरणा दिनामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली आहे. हळूहळू आता ते वाचनाकडे वळत आहेत. नमस्कार, मी सौ वैशाली निलेश गायकवाड. व्यास क्रिएशन्स प्रस्तुत आणि थिएटर कोलाज यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इथे सहयोग मंदिर इथे वाचन प्रेरणा दिन साजरा करतोय. वाचन संस्कृती रुजावी आणि आत्ताच्या पिढीपर्यंत वाचन संस्कृती पोहोचावी त्यासाठी अविरत गेली 6 वर्ष थिएटर कोलाज आणि व्यास क्रिएशन्स असे वेगवेगळे आणि अनोखे उपक्रम करतच आहोत. आपल्या व्यास क्रिएशन्समध्ये आपण अजून आदान प्रदान महोत्सव देखील वाचन संस्कृती टिकावी रुजावी यासाठी करत असतो आणि आमच्या राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन तर्फे आपण वाचन संस्कृती वृद्धांगित व्हावी यासाठी आपण पुस्तक भिशी योजना सुद्धा सुरू केलेली आहे.